गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढणार धर्मराव बाबा आत्राम यांची घोषणा। मी स्वबळाची तयारी केली। येत्या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला। गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू, मात्र आमच्या जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे। विचारपूर्वक आम्हाला पुढे जावं लागेल। मागील निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता यावेळी जर पक्षाला बळकट करायचं असेल तर आम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की चांगल्या उमेदवारांची निवड महत्त्वाची आहे। महायुतीतील नेत्यांची चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल। गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे। मैत्रीपूर्ण निवडणुकीचा विचार केला जाईल। धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी आमचा आवाज बुलंद करावा लागेल। नुकत्याच पार पडलेल्या पक्ष बैठकीत मी माझे विचार ठामपणे मांडले। नाही, आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला, परंतु मी आज माझ्या थोडा तब्येत दाखवण्याकरता मी इथे आलेलो डॉक्टरकडे। तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावं लागेल। काय विचार करणं काय म्हणजे काही नाही, आता मागच्या निवडणुकीमध्ये मी सगळं पाहिलं आहे काय झालं विधानसभेमध्ये। तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला। तर त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल, पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगले भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचार काय करायचं महायुतीचे नेते ठरवतील। त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू। तुम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का? मी तर केलं आहे। मी स्वबळावरच लढायच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल। मैत्रीपूर्ण लढतही होतील का काही ठिकाणी? होईल ना, मैत्रीपूर्ण होईल काय होईल, परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परिस्थितीत आम्ही निर्माण करू। पक्षश्रेष्ठींना तुम्ही आपल्या निर्णयाबाबत किंवा याच्याबाबत असं सांगितलेलं आहे का? मागच्या आमचं जे बैठक होता त्या बैठकीमध्ये मी माझं जे म्हणणं आहे ते मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच बोलण्यावर मी ठाम आहे। आणि त्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर खऱ्या अर्थाने मजबूत करायचं असेल विदर्भामध्ये तर आम्हाला आमच्या ताकद दाखवणं गरजेचं आहे। पालकमंत्री पदावरून वाद आहे, रायगडचा दावा तुम्ही सोडलेला आहे का? नाही, दावा सोडणार कसा मी, कारण की ते रायगडचा जागा आमचा आहे, पालकमंत्री तिथला आमचा झाला पाहिजे असा आमचा पक्षाचा ठाम निर्णय झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून ते जागेवर राष्ट्रवादीचाच पालकमंत्री बसेल। पालकमंत्री पदावरून खूप टोकाची भूमिका घेतल्या जात आहेत, वैयक्तिक टीका देखील होत आहे। नाही, ते ठीक आहे, ते वैयक्तिक वेगळं पक्ष तीन पक्षाचा जेव्हा तिथे महायुतीचं सरकार असल्यानंतर थोडाफार कमी जास्त होत असते, एक वेगळ्यावर टीका करत असतात, परंतु निवडणूक आला की सगळे एकत्रित होऊन विचार करून पुढे जातील। निधीची काय अडचण आहे आमदार? तुम्हाला निधी मिळतंय का? ना, निधी आता मिळेल ना, आता बजेट आहे आणि बजेटमध्ये निधी जरूर आता तरतूद होईल फार मोठ्या प्रमाणामध्ये। निधी मिळत नसल्याची अनेक आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची नाही, असं काय तक्रार नाही आमच्याकडे, तर काय तक्रार सध्याचा नाही, परंतु सगळं काम आता व्यवस्थित होतील। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने
बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।